पहिला बॉल, पहिलाच बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलेली आहे, वेगाने टाकला, डॉट आलाय, धाव काय आता मिळत नाहीये पहिल्या बॉलच्या पाठीमागे. पाठीमागच्या मॅच मध्ये जेएमसीसी वाडा या टीमने बॅटिंग उल्लेखनीय केली होती, परंतु पाठीमागच्या 2 सामन्यांमध्ये अहिरे वानवलीने खेळ चांगला केलेला आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लोअर फुलटॉस दिशा दिली, बॅकअप नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील. फुटबॉल स्टाईल बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे गणेश मोरे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार, चौकार. लोअर फुलटॉसला फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती मोहर लागली ती चौकाराची. आता बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. ओमकार सकपाळ पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. पहिला बॉल चांगला, दुसरा बॉल महागडा. पायांचा केला वापर, टायमिंग केले प्रॉपर. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे यांचा पिकअप स्ट्रोक सीमारेषा ओलांडतोय. 6 धावेंसाठी षटकार आलाय. पिकअप स्ट्रोक होता, पुढे आले होते आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. बदल आली, त्याचा योग्य वापर केला होता. तुटून पडलेत, 11 बनवलेले आहेत आतापर्यंत जेएमसीसी वाडा या टीमने. हो, आता पहा वेगाची दहाकता ओमकार सकपाळ यांचा वेग आणि तोच वेग फलंदाजांना बांधून ठेवण्याबरोबर प्रभावित करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. पायांचा वापर, बॅटची कडा. आता धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. एक सिंगल मिळालेली आहे. पाहिलं की फलंदाज पुन्हा एकदा पुढे येत आहेत, पायांचा वापर करतायत. बॉल पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली, बॉलने बॅटचा किनारा घेतला, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल गेला तो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे ओमकार सकपाळ. एक वेगवान गोलंदाज अहिरे वानवली गावचे. वेग त्यांच्या गाठीशी आहे, परंतु समोर गणेश मोरे. गणेश मोरे परफेक्ट मिडल केलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाज गणेश मोरे यांना जावं लागेल माघारी. एलिव्हेशन जास्त दिला आणि सीमारेषेलगत किशोर यांनी एक चांगला झेल पकडलेला आणि आपलं योगदान या विकेटमध्ये दिलेलं आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे करत होते, परंतु आता ते माघारी जात आहेत. धक्का क्रमांक लागला पहिला जेएमसीसी वाडा या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती सिद्धेश. येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. एका बाजूला ओमकार सकपाळ यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 11 खर्च केलाय, गडी गारद केलाय गोलंदाजी मार्कवरती. आता सुनील सकपाळ अहिरे वानवली या टीम कडून एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 सांभाळतील. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत. संदेश मोरे आणि सिद्धेश त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. सुनील सकपाळ राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पहिलाच बॉल, त्याच्यावरती प्रहार, खेळाडू बॉलच्या खाली आणि पहा थोडेसे अचंबित झाले, कारण झेल पहिल्या प्रयत्नामध्ये निसटला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा किशोरांनी हा झेल पकडला आणि ते जाग्यावरती थांबले, कारण त्यांनाही माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची होती. आणि संदेश मोरे देखील जातील आता माघारी. स्ट्रायकर जोडी आता कोसळलेली आहे. स्ट्रायकर जोडी माघारी गेलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत तेजस.
बॅटिंग लाईनअप जेएमसीसी वाडा या टीमकडे चांगली आहे, परंतु एका बाजूला गोलंदाजीची धार आहिरे वानवली या टीमने चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे. बॉलर तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हाई बॉल हवेत खेळलाय, खेळाडू 2 बॉलच्या खाली आणि झुंबड उडाली, चुकीला नाही माफी, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि या बॉलवरती आता पंच सांगतील प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे धावा किती आहेत, तर हा षटकार आहे. 2 खेळाडूंमध्ये थोडीशी झुंबड उडाली आणि खास करून कॉलिंगचा स्पष्ट अभाव जाणवला आणि त्यानंतर 2 खेळाडूंची धडक झाली, बॉलने सीमारेषा ओलांडली 6 धावेंसाठी. धावसंख्या 17, 2 गडी बाद. हाई बॉल हवेतच खेळलाय, परंतु आता समोरच्या बाजूला बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. या फटक्याची झलक आता वाढतंय जेएमसीसी वाडा या टीमचं धावफलक, बॉल सीमारेषा पार, षटकार. बॉलर तयार, चांगला बॉल आता थोडासा पुढे टाकलेला आहे. आतापर्यंत सुनील सकपाळ यांच्या विरुद्ध आक्रमण केलं होतं, परंतु हा बॉल चांगला टाकलेला आहे, प्रभावशाली आहे आणि हा बॉल प्रभाव टाकतोय. आता या ओव्हरमध्ये डॉट आलेला आहे. 4 बॉलमध्ये 12 खर्च केल्या सुनील सकपाळ यांनी. बॅटिंग करताना तेजस मोरे 12 वरती आणि सिद्धेश 0 वरती बॅटिंग करताय. टीमची टोटल आहे 23. हाई बॉल एक पाय पुढे काढत आठवा बॅटने या बॉलवरती प्रहार केलाय, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6, षटकार आलाय. तेजस मोरे नावाचं वादळ आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पहा त्या वादळाचा सपाटा. तब्बल 4च बॉल खेळले आणि कुठल्या धावा 18. 29 धावा, 2 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, तोही ऑन साइडलाच खेळलाय. खेळाडू झडप पडेल अपुरी, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या आहे आता 33 धावा. हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकांचा संपलाय खेळ, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. धावसंख्या 33, लॉस ऑफ 2 विकेट. 33 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना टीम जेएमसीसी वाडा. पुन्हा एकदा ओमकार सकपाळ यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे षटक क्रमांक 3 साठी. पहिले षटक ओमकार सकपाळ यांनी चांगलं हाताळलं होतं आणि त्याचसाठी की काय पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. 2 गडी गमावलेले आहेत जेएमसीसी वाडा या टीमने. एका बाजूला ओमकार सकपाळ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, आहिरे वानवली विरुद्ध जेएमसीसी वाडा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कव्हर्सला खेळाडू आहेत, सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट केलं, स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या आई श्री सोमजाई माता चषकाच्या दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी विशालजी
विशाल साबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. विशालजी साबळे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. ओमकार पायावरती बॉल आहे, फक्त दिशा दिली या बॉलला, फ्लिक केलंय, सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या निश्चित आता थोडीशी पुढे सरसावतीये. तब्बल याच ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. जेएमसीसी वाडा या टीमने बनवलेले आहे धाबा 36, 2 गडी बाद. अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शेष आहे. तुम्ही पाहताय रुळेगावची क्रिकेट स्पर्धा आई सोमजाई माता चषक. श्री संजय पवार आणि विजय पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं स्वागत आहे. या बॉल वरती केलाय मोठा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. दाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये जेएमसीसी वाडा आणि तेजस मोरेने बनवलेले आहेत धावा 29. 7च बॉल या खेळाडूने खेळलेले आहेत आणि तब्बल 29 धावांचा झुंजार खेळ उभा केलाय. ओमकार सकपाळ तयार होतील. प्रतिभा याही खेळाडूकडे आहे. गुणवत्ता आपली सिद्ध करावी लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये प्रभावशाली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. पायांचा वापर, मनसुबे उधळून लावले, आला तो डॉट. म्हणजे याच प्रकारचं वाचन करावं लागेल. असं म्हणतात ना, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं हे वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. तुम्हाला फलंदाजाचं वाचन करावं लागतं आणि फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागतं. बॉलर तयार. ओमकार सकपाळ समोर आहे. तेजस मोरे. तब्बल अजूनही एका बॉलचा खेळ शेष आहे या ओव्हरमध्ये. चांगलाच बॉल टप्पा पडल्यानंतर, परंतु पंचाने सांगितलं की दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. टप्पा जर आपण पाहिलं तर चांगला होता, फक्त दिशा जी आहे ती थोडीशी आतमध्ये घ्यावी लागेल. खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. वाईट बॉल. अजूनही या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी होता, त्याच्यावरती प्रहार केलाय. आणखीन एक बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. ओव्हर नंबर 3 ची सांगता केलीये. मोठ्या फटक्याने 35 वरती जाऊन पोहोचलेले आहेत जेएमसीसी वाडा या टीमचे खेळाडू तेजस मोरे. आज अर्धशतकाची चाहूल लागलीये का? आता हाच प्रश्न इथे उभा होतोय. 49 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम जेएमसीसी वाडा. चला थोडीशी काही करूया. ओव्हर नंबर आता 4 ला होते सुरुवात. संजय पवार यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांनाही आपण सन्मानित करूया. क्रिकेटर आहेत. रेशीम धाग्याने विणलेली माई चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही करत आहोत. आई सोमजाई माता चषक 2025 च्या वतीने स्नेहपूर्वक सन्मान. संजय पवार जे मालुसर गावचे क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही सन्मानित करूया. बॅटिंग पॉवर प्ले पंच या ठिकाणी खेळवतायत आणि जेएमसीसी वाडा या टीमने ओव्हर नंबर 4 मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं अवलंबन केलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी अहिरे वानवलीचे एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. मुंबईच्या उपनगरांचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे असे सुदेश सकपाळ आणि त्याचबरोबर अजय पवार यांचाही आपण सन्मान करत आहोत. त्यांनाही विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सुदेश सकपाळ गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. अहिरे वानवली गावचे ऑलराऊंडर खेळाडू. अड्डा बॅटने प्रहार केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. या जरीतून बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी
आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 शतरक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली. आपण काही सन्मान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती रेशीम धाग्याने विणलेली मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सन्मानित करत आहोत विजय पवार. पहिलाच बॉल पाठवला सीमारेषा पार. सुदेश सकपाळ तयार. आडबा बॅटचा ताकदवान फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज आहेत सिद्धू. त्यांच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. एक टोलेजंग उत्तुंग षटकार आलाय. काय फटका खेळलाय. जसा बॉल टप्पा पडला टिपिकल सिद्धू फटका म्हणायला काही हरकत नाही. षटकार. अशा प्रकारचे स्ट्रोक फार कमी व्हायला पाहायला मिळतात. परंतु एका बाजूला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळणारे, एका बाजूला सुदेश सकपाळ तर एका बाजूला आक्रमक फलंदाज सिद्धेश. आता वेगाने टाकलेला बॉल. पंच सांगतील की डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. मोकळा श्वास घेतला असेल कारण या अगोदर 2 मोठे फटके खर्च केले होते. परंतु काय तडाखेबंद बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेएमसीसी वाडा 60 वरती मजल मारतोय. असं म्हणतात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. कमी गतीचा बॉल त्याला ओळखलंय. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. टायमिंग केलंय प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत सिद्धू. वाडा आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार. षटकार. फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली. वेगाने टाकलाय. सिंगल प्राप्त होईल. हे जे षटक आहे ना कभी खुशी कभी गम वालं आतापर्यंत राहिलेलं आहे. कधी मोठे फटके कधी सिंगल धाबा. बल 5 धाबा. आतापर्यंत सकाळपासून तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुदेश सकपाळ यांचा खेळ पाहिला असेल. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली होती. परंतु या ओव्हर मध्ये तब्बल जास्त धावा खर्च करतायत. शेवटचा बॉल चांगलाच टाकलाय. बांधून ठेवलाय. लाईन मिस करतायत बॅट्समन तेजस मोरे. षटक क्रमांक 4चा खेळ आता संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती आहे 67. 67 धावा 2 गडी बाद. चला थोडीशी आपण घाई करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विशालजी साबळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान आमचे तानाजी दादा यांना मी विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. विशाल साबळे साहेब. सिद्धेश सकपाळ ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ऑलराऊंडर आहेत परंतु एका बाजूला सिद्धू चांगली बॅटिंग करतात 20 वरती. तेजस मोरे 35 वरती. आपटलेला बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे आहे. परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही आता हाताळलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आता गोलंदाजांना या गोष्टीसाठी काळजी आणि दक्षता घ्यावी लागेल. बॉलर तयार. सिद्धेश सकपाळ. बॅटिंग मध्ये सिद्धेश तयार. दोन्ही खेळाडू एकाच नावाचे एकामेकासमोर. एक वाडाचा तर एक आयरे वानवलीचा. फुल टॉस बॉल. प्रत्युत्तर साजेस नाहीये परंतु कॅचही होऊ शकला नाहीये. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. 70 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे जेएमसीसी वाडा या टीमची. त्याचप्रमाणे आई श्री समजाई माता चषक या ठिकाणी या
क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री अरुणभाई कदम, त्याचप्रमाणे रघुभाई भोसले हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण स्टेज जवळ यायचं आहे. अरुणभाई कदम आणि रघुभाई भोसले यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. धावसंख्या 76 आहे धावफलकावरती. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. 2च बॉल झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. सोडून दिलाय बॉल. पंचाने सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा वाईड आहे. 6 षटकांचे सामने आपण कालपासून या आई समजाई माता चषक 2025 मध्ये पाहत आहोत. आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारची संकल्पना त्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंमलात आणलेली आहे ती उल्लेखनीय आहे. एका बाजूला हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय. फटका आहे. कडक बॉल देतोय. सीमा रेषेच्या पलीकडे धडक. षटकार. (83) 83 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. 3च बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि आतापर्यंत संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये 97 धावांचा मोठा स्कोर आहे. झोळाई कुमटे या टीमने त्या धावा कुठल्या होत्या. बॉलर तयार. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना तर दोन्ही खेळाडूंनी 10 बॉल खेळले. सिद्धूने बनवल्या 34, तेजस मोरेने बनवल्या 35. म्हणजे पार्टनरशिपचा आपण विचार करू शकतो. या दोन खेळाडूंमध्ये एक भली मोठी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल आता. टीम आहेरे बानू 72 धावांची पार्टनरशिप 21 बॉल मध्ये. त्याचबरोबर रुळे ग्रामस्थांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वच रुळे ग्रामस्थांचा आपण शब्द सुमनांनी करूया. सहर्ष स्वागत. स्पर्धा रुळे गावची आहे आणि रुळे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने आज येत आहेत आणि सर्वच ग्रामस्थांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आई श्री समजाई माता चषक 2025 दरम्यान अंतिम आणि शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी आमचे ग्रामस्थ सन्माननीय श्री विजय शिंदे, मारुती शिंदे, आनंददादा शिंदे, दीपकदादा शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी बहुसंख्य आमचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्या सर्व ग्रामस्थांचं आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे हार्दिक हार्दिक आभार, हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण स्टेजवर बसून घ्यायचं. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्टेजवर बसून घ्यायचं आहे. तर आपण थोडंसं करेक्शन करूया. तेजस मोरे यांनी जी बॅटिंग केलेली आहे ना, सिद्धूच्या धावा थोड्याशा कमी होतील, कारण जे मोठे फटके खेळले होते ना ते तेजस मोरे यांनी खेळले होते. त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि नव्याने आपण त्या धावा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. परंतु टीमची टोटल अगदी बरोबर आहे. 89 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाकडे आपण वळूया आणि गोलंदाजी मार्गवरती सुदेश सकपाळ, आहेरे वानवली. प्रहार मोठा केलाय. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये कडक बॉल. सीमा रेषा पार देतोय धडक. षटकार. सिद्धेश दाबेकरच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. काय बॅटिंग केली आज दोन्ही खेळाडू तेजस मोरे आणि सिद्धेश.
यांनी चांगली बॅटिंग केली आहे. अहिरे वानवलीचे सुदेश सकपाळ निघालेत. हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, सेम रिझल्ट, सेम फटका मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे पहा लांबी कमी पडली आहे आणि मोबदला भोगावा लागेल तो म्हणजे विकेटने. खेळाडू बाद. अखेरकार अहिरे वानवली या टीमसाठी संकट मोचक बनले. सुदेश सकपाळ यांनी ती महत्वाची विकेट टिपली, कारण एका बाजूला सिद्धू आक्रमणावरती आक्रमण करत होते, त्यांना माघारी पाठवलंय. विकेटचं होतं ते पतन. खोदून काढण्याचा प्रयत्न या बॉलला झाला, कारण लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का? तर निश्चित या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळत आहेत. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला निलेश, एका बाजूला तेजस झाडे. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे. 98 धावा धाव फलकावरती. 98 जेएमसीसी वाडा. बॉल येऊ दिला, त्यानंतर या बॉलला फक्त दिशा दिली. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलेला आहे. सिंगल प्राप्त होते. आता काही बॉल चांगले टाकलेले आहेत सुदेश सकपाळ यांनी मैदानाच्या आतमध्ये, परंतु सुरुवातीचे काही बॉल त्यांचे महागडे होते. रंगलेला एक रोमांचक सामना आपण पाहत आहोत. काय बॅटिंग केले जेएमसीसी वाडा या टीमने, परंतु 4च फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे. टीम अहिरे वानवली या टीमला समोर खेळलाय फटका. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. आणखीन एका विकेटचं पतन. सुदेश सकपाळ यांनी संघाला आणखीन एक विकेट प्राप्त करून दिले. धक्का क्रमांक 5 जेएमसीसी वाडा. धावसंख्या 99 धावा. या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोर उभा केलाय. टीमचं नाव आहे जेएमसीसी वाडा. अजूनही या ओव्हरमध्ये बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे, किंवा शेवटचा बॉल बाकी आहे. अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये येत आहेत. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. सुदेश सकपाळ गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत सुदेश सकपाळ यांनी बॉल टाकले 11. 28 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केलेले आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय. लांबी कमी पडली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक विकेट प्राप्त केली. आपल्या स्पेल मधला 3रा फलंदाज माघारी पाठवलाय सुदेश सकपाळ यांनी. टीमची टोटल आहे 99 धावा. आता बनवायच्या आहेत अहिरे वानवली या टीमला विजयासाठी धावा 100. शंभर धावा आणि त्या धावसंख्येचा आता एका बाजूला करायचा आहे पाठलाग. बचाव कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आवाज ऐकूया आपण उमेश सावंत सरांचा. हॅलो. दरम्यान आई श्री समजाई माता चषक 2025 पर्व 7वे आणि ह्या दुसऱ्या अंतिम दिवसामध्ये आमचे जे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्या सर्व ग्रामस्थांचं आमच्या रुळे क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंतर्फे आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल या ठिकाणी आमचे वरिष्ठ नागरिक जे आमच्या रुळेगावचे आहेत ते नामदेवदादा शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करेल या ठिकाणी अमित दादा आपण नामदेवदादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान
खरोखरच नामदेव दादा ह्या बऱ्याच वर्षामध्ये आज पहिल्यांदा आमच्या ह्या रुळे वैभव क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहेत. धन्यवाद आपलं पुन्हा एकदा आभार. त्याचप्रमाणे आमचे राजेंद्र दादा शिंदे यांचा देखील या ठिकाणी यथोचित आता सन्मान होतोय. मी विनंती करेल की आमचे संतोष दादा यांना विनंती करेल की आपण राजेंद्र दादांचा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. त्यांचा प्रवास ऐकला ते निलेश मोर्डेकर सर. आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. धावाचं खूप मोठं लक्ष आहे आणि हा लक्ष जर पाठलाग करायचं आहे तर चांगलं बॅटिंग होणं ऐरे बांधुरी संघाकडनं खूप महत्वाचं आहे. सकाळपासून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. जबरदस्त इथे जेएमसीसी वाडा टीमनं आज खरं तर रेकॉर्ड त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यअध्यक्ष क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अरुणभाई कदम, रघुभाई भोसले यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेल संपतदादा शिंदे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल विलासदादा शिंदे यांनी आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संपतदादा शिंदे. बोर्ड लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये ओमकार आणि महेश बॅटिंग साठी दाखल झाले. अजय मोरे बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. तब्बल धावा जमवायचे, 100 धावा जमा करायचे आहेत. लेफ्ट हँड बॅटर आता काहीतरी वेगळं करावं लागेल, मोठं काहीतरी खास करावं लागेल. पहिलेच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, फील केली आहे, पंचाने स्पष्टपणे नकार दिलाय. पहिला बॉल राईट डॉट. P1चं पहिलं अजय मोरेचा आपण षटक पाहत आहोत. जबरदस्त इथे बॉल रिलीज केला अजय मोरेनं. त्याप्रमाणे डॉट येत असताना आमचे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांचा सन्मान मी विनंती करेल आनंददादा शिंदे, आपण अरुणदादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल अरुणदादा. अडगडी खूप चांगलं इथे बॉल टाकण्यामध्ये यश आले गोलंदाजाला. आणखीन एक इथे डॉट येत असताना खूप चांगलं इथे षटक राहिलंय. जबरदस्त आपण बॉलिंग स्पेल सध्या पाहत आहोत आपण. अजय मोरे बॅक टू बॅक 2 बॉल लगातार डॉट टाकले. प्रेशर आला आणि प्रेशर हटवण्याचं काम करतो बॅटर. कॅचचा नामिया त्याचा कॉल होता आणि ते कॅच ड्रॉप झाला. अगदी बोटांना स्पर्श करून बॉल जमिनीला बाल केला आणि ते 2 धावा इथे पूर्ण केल्यात. त्या एका दुखाचे काम होणार नाहीये. मॅचला जर जिंकायचं असेल, ही स्पर्धेमध्ये फायनलचा मॅच खेळायचा आहे, इथून पुढे एक चांगला प्रयत्न करावा लागेल रे बांधुरी टीमला. अजय मोरे चांगली बॉलिंग करतोय. ओहो, चांगली फिल्डिंग. बॉल हातातून जरूर निसटलाय, परंतु एकच धाव इथे मिळते. एक धावेची मदत, एक धावेचं योगदान टोटल झालं ते आतापर्यंत. एकूण बॅटिंग करत असताना त्या 4 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले तर जेएमसीसी वाडा या टीमनं खरं तर राडा घातला पहिल्या इनिंग्स मध्ये. दुसऱ्या इनिंग्स मध्ये राडा घालायचा आहे अरे बांधुरी टीमला. तर या 2 फलंदाजांना मैदानामध्ये थांबणं, तिथून पुढे चांगली बॅटिंग करणं खूप महत्वाचं असणार आहे. धाबा आतापर्यंत झाल्या त्या 3. विजय मोरे पुन्हा एकदा बॉलला ग्लान्स केलाय, स्लाइस केलाय, डायरेक्ट हिट. वा, जबरदस्त चाणाक्ष पद्धतीनं इथे फिल्डिंग केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांचे इथे आगमन, त्याचबरोबर रघुभाई यांचं इथे देखील आगमन. आपण त्याचं स्वागत करतोय. यावेळेस बिगिट केलाय, आकाशाला गवसनी घालणारा इथे फटका येतोय. बॉल निघून जातोय इथे सीमारेषेच्या बाहेर. त्यांच्या यांच्या बेटीला 6 धावांकरिता षटकार. शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलं आणि हो, तो पर्याय आक्रमणच निवडायचा आहे. शेवटच्या बॉल वरती ते गोड बातमी दिली बॅटर मंगेशने आणि आलाय तो धमाकेदार षटकार. अशाच तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. अशाच फटक्यांनी ही मॅच जिंकू शकाल. हे फटके आलं तर मॅचला मजा येईल आणि हेच हवे. षटकाराला टोटल झालाय ते 9 धावा फलकावरती. जबरदस्त इथे बॉलिंग अटॅक स्पेल पाहिला. अजय मोरेचा स्पेल इथे समाप्त झालेला आहे. नवीन गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येणार आहे.
निलेश बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. संध्याकाळचं सत्र अगदी 4 वाजले. सेमीफायनल क्रमांक 2 आणि आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आई श्री सोमजाई माता चषक 2025 सुरळे वैभव टीमचं दमदार आयोजन. ब्लॉक ऑनचा बॉल. बॅटर इथे गॉड होईल. लेफ्ट हँड बॅटर. एन्जॉय केलं जातंय, जल्लोष केला जातोय. वाड्या टीम कडनं राडा केला जातोय. चला स्पीडअप ठेवायचा आहे, स्पीडअप ठेवायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. चला संध्याकाळचं सत्र, प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये वाढत चालली आहे. जबरदस्त स्पर्धा, स्पर्धेचा उच्चांक वाढला जातोय. स्पर्धा कशी असावी तर सर्व A1 क्वालिटीची असावी. A1 क्वालिटी टीमचा दमदार आयोजन इथे पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा. कोण येईल, कोण येईल, कोण येईल. ही मॅचची कहाणी बदलवण्यासाठी बदलावी तर लागेलच, कारण का टोटल 99 धावा जमा केल्यात. आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठलाय आणि याची चिरफाड करण्यासाठी सुदेश मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त इथे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खेळामध्ये मेल असणं खूप महत्वाचं. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. निलेशने घेतली विकेट. आक्रमण तर चढवलं गेलं होतं. एक चांगला इथे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीमच्या माध्यमातून. चला घाई करायची थोडी. एक मॅच आणखी बॅलन्स आहे. प्रत्येक मॅच हा 6 षटकांचा राहिलाय. इथे फटका चोरकस केलाय. बॉल निघून जातोय इथे सीमा रेषेच्या बाहेर. उडान हे लंबी गगन चिंबी चरण. व्हॉट अ शॉट. आल्या पावली. इरादे स्पष्ट करतोय सुदेश आणि सुदेशच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. याच फटक्यांची गरज आहे. टोटल झाल्या त्या 15 धावा. आणखी 85 धावांची गरज आहे. इरादे स्पष्ट आहेत. मौसम मस्ताना है खिलाडी है दीवाना है. या दिवाणगिरीमध्ये एक चांगला स्ट्रोक इथे सुदेशच्या बॅट मधनं षटकार आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे निलेश. आणखीन एक इथे मोठा फटका खेळलाय. जरूर बॉल हवेमध्ये तरंगतोय आणि विकेट. विकेट आलेली आहे. सुदेशचा देखील खेळाचा अंत होत असताना जड पावलांनी जातोय. बिगिट शिवार कोणताही पर्याय नाहीये. टीम आहिरे बांधवली संघाला आणि ते बिगेट करताना फलंदाजाला इथे बाद. वाट मॅच, वाट बॉलिंग. मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय वारंवार, परंतु मोठा फटका जरूर आला. हेच करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅटर इथे फसला गेलाय आणि आहिरे वालवणे टीमचा सुदेश सकपाळ झालाय बाद. टोटल झाल्या त्या 15. बराचसा डोंगर इथे पोखरायचा. ज्या डोंगराचं खरं तोरण बांधलंय धाब्यांचं. पहिल्या डावामध्ये जेएमसीसी वाडा टीम जबरदस्त बॅटिंग अफलातून परफॉर्मन्स केलाय. 15 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन बॅटिंग साठी आलाय. केतनच्या बॅट मधून सर्वजण इथे क्रिकेटचा फटका. पॉइंट ओकेच्या वर बॉल केला गेलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. एकतर सिंगल येते. बॉल थांबत नाहीये. 2 घेतल्या. तिसरीचा कॉल आलाय आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण केल्यात. तीन धावा बॉल वरती येत असताना 3 धावा आल्यात. टोटल 17-18 धावा झाल्यात. यावेळेस क्रिकेटचा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार पार पार. चौकार. एक चांगला स्ट्रोक इथे. क्रिकेट पाहिलं बॉलला, चेक केलं, फटक्याला दिशा दिली आणि पॉइंटच्या डोक्याच्या वरनं बॉल खेळून गेला. डिफेन्सच्या कव्हर मध्ये फिल्डर होते ते दूर आणि दूर अंतर कापत असताना आल्या त्या 4 धावा. चांगला स्ट्रोक येतोय मंगेशच्या बॅट मधून. चौकार षटकार षटकार चौकार हवे त्या मॅच मध्ये जिंकायचंय तर हाच पर्याय आहे. आता बॅटिंग चांगली होते. शिराचा भेद घेत असताना एकच सिंगल येईल या बॉल वरती. बघता बघता ओव्हरची होतीये ती समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल झाल्या त्या 22 धावा धाव फलकावरती. येणारे 24 बॉल
आणि 78 धावांची गरज आहे. हॅलो. आई श्री समजाई माता चषक 2025च्या दरम्यान या ठिकाणी आमचे ग्रामस्थ सन्माननीय श्री श्रीरंग रामजी शिंदे, त्याचप्रमाणे शिवाजी गोविंद शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धाबा झाल्या त्या मात्र एकूण 23 धाबा झाल्या धाव फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. संपूर्ण आपण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आता कव्हर केली जाते. जबरदस्त आपण संध्याकाळचं सत्र पाहतोय. मुख्य व्यासपीठ इथे दाखवलं जातंय, मान्यवरांना दाखवलं जातंय. आपला कमबॉक्स यावेळेस टॅप शॉट केला, क्षेत्ररक्षक दूर आहे, दूरचं अंतर कापत असताना बॉल थांबणार नाहीये. 1 टू कपर 4 रन. 4 धावा येत असताना मॅच रफ अँड टफ, मॅच क्वालिटी. गावदेवी मैदान कोपरी गाव या मैदानाचा परिसर आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहोत. बॉलर तयार होतोय. इथे जबरदस्त फटका, शरीरापासून दूर होता बॉल. तोपर्यंत एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल नाहीये. एक सिंगल आणि सेकंडचा कॉल. फलंदाज होईल बाद. अति घाई आणि संकटामध्ये नाही, तिथे एक धाव सहज आली होती. आणखीन किती महत्वपूर्ण फलंदाज कोसळला जातोय. बॅटर इथे गॉड होईल मंगेश. धाबा झाल्यात एकूण 28 धाबा. संपूर्ण आपण पाहिला तर जो कटआउट आहे कैलासवासी गणेश, रावजी शिंदे, त्याचबरोबर आपण पाहू शकाल श्री चंदनदादा चव्हाण. टोटल झाल्यात एकूण बॅटिंग करत असताना 28 धाबा धाव फलकावरती. संपूर्ण परिसर आपण पाहतोय. आई श्री सोमजाई माता चषक 2025 टोटल झाल्यात एकूण 28 धाबा. निहाल बॅटिंग साठी आलाय आता, बॅटिंग करण्यासाठी. त्याचा किल कशा पद्धतीने राहील हे देखील महत्वाचं आहे. ताकद खूप आहे याच्याकडे. बॉलर इथे तयार होतोय. यस, फटक्याला चेक केला, आणखीन एक इथे पॉइंट मध्ये बॉल जात असताना आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. ऐरी वादळी टीमला 4था धक्का लागत असताना वॉट बॉलिंग. जबरदस्त इथे बॉलिंगचा नमुना इथे पेश करत असताना जबरदस्त इथे खेळ होतोय 2 संघांमध्ये. परंतु एका बाजूने सध्या लढाई चालू आहे, एका बाजूने संघर्ष चालू आहे, परंतु या संघर्षाला यश मिळत नाहीये. त्याचं उत्तम कारण जर आपण पाहिलं तर धाबा येत नाहीयेत. धाबासाठी तर झगडावं लागतंय, धाबांसाठी तो स्ट्रगल करावा लागतोय. आणि टोटल झाला ते आतापर्यंत बघता बघता धाबांचा उच्चांक आहे तो अगदी कमी आहे. आई श्री समजाई चषक 2025च्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित शुभांगीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघ व रुळे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे म्हणजे जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची गरज आहे. 28 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगली बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. परंतु फटका आपण पाहिला तर शॉर्ट डिस्टन्स मध्ये बॉल जात असताना एक सिंगल येते. एक सिंगलच्या माहितीनं टोटल आतापर्यंत धावा झाल्या त्या धाव फलकावरती त्या 30 धावा जमवल्या गेल्यात. त्याचप्रमाणे शर्मिलाताई पाटील ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रुळे वैभव क्रिकेट संघ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली इथे आपल्याला बॉलिंग स्पेल पाहायला मिळतोय जेएमसीसी वाडा संघाकडनं.
इथे फटका स्टँडिंग नोमॅस लँड मध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल जात असताना सेकंडचा कॉल केलाय आणि 2 धाबा आतापर्यंत पूर्ण केल्यात. गुड आणि द बिटवीन द विकेट. तेजस बोरे जबरदस्त बॅटिंग केली. अक्षय इनिंग्स मध्ये तब्बल 49 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याचबरोबर आपण जो कटआउट पाहत आहोत आणि या कटआउट मध्ये कैलासवासी गणेश रावजी शिंदे बीडी आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु आज त्याच्या आठवणीला उजाला देण्याचं काम हे आपण स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि कोण म्हणतं यार गणेश आपल्यामध्ये नाहीये, आहे तो आपल्यामध्ये. त्याची साथ वारंवार मिळते टीमला, त्याचा सपोर्ट राहिलाय वारंवार टीमला आणि हा सपोर्ट असाच राहील आणि त्याची देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमीच आपण आठवण करून राहू. इथे धाबा आल्या त्या मात्र एक स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहत असतो. आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु आमचे स्पर्धक देखील विसरणार नाहीयेत आणि विसरणार देखील आमचे स्पर्धक देखील नाहीयेत. आमचा एक चांगला खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये, परंतु आहे. टोटल झाल्यात एकूण 33 धावा. संघर्ष करावा लागतोय. 4थ्या षटकाला सुरुवात. गतीमध्ये परिवर्तन. नेटकरचा फटका हवेमध्ये फसलाय. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेला. वड कॅच, सुंदर कॅच, जबरदस्त. अर्धा इथे डाव, अर्धे फलंदाज. अहिरे वानवलीचे 5 फलंदाज तब्बल इथे 5 झालेत. जबरदस्त इथे बॉलिंग स्पेल इथे पाहायला मिळालाय. पहिल्या अट्ट्यामध्ये जबरदस्त इथे बॅटिंग केली. अजय मोरे पुन्हा एकदा आतापर्यंत 8 बॉलच्या पाठीमागे 10 धाबा, त्याच्यामध्ये एक विकेट महत्वाची. मॅच मध्ये होतंय काय, प्रेशर खूप आलाय. जो संघ जिंकेल तो आयोजक टीम रुळे वैभव रुळे या टीमच्या समेत 2 हात करणार आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जबरदस्त इथे बॉल पॅक टू द बॉलर. सिद्धेश बॅटिंग साठी आला. एक सिद्धेशने तर अफलातून बॅटिंग केली. दुसरा सिद्धेश आता अहिरे वानवली टीमच्या कडनं आला. संपूर्ण आपण व्यासपीठ पाहत आहोत. ड्रोनच्या माध्यमातून क्लिअरिटी दिली जाते. 22 यार्ड या वाणीने नेहमीच खूप चांगलं काम केलं. येस, आणि इथे फलंदाज झालाय बात. फलंदाजी ते बाद झालाय. आणखीन एक 6वा धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम अहिरे वानवली टीमला फलंदाज झालाय बाद. गुच्छामध्ये विकेट घेतल्या गेल्या. दबाव टाकला पहिल्या ओव्हर पासून. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6 धक्के लागलेत. 3.4चा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे टीम जेएमसीसी वाडा संगम. जबरदस्त इथे बॅटिंग अटॅक, त्याच्यानंतर बॉलिंग अटॅक चांगला इथे पाहायला मिळाला. आजचा दिवस कुणी गाजवलाय टीम वाडा संघाने. राडा घातलाय. यॉर्कर बॉल खोदून काढलाय. ओ इथे काय होईल, डायरेक्ट हिटचा कॉल आणि इथे नोट आउटचा इशारा आहे. इथे रन सेफ होते आणि धाबा आल्यात. ते एकूण बॅटिंग करत असताना एक सिंगल आणि सिंगलच्या मैत्री टोटल झाल्यात त्या 34 धाबा धाव फलकावरती. लास्ट बॉल या ओव्हरचा. 34 धाबा धाव फलकावरती. बराचसा डोंगर इथे पोकरायचा. तशी आपण बॅटिंग होत नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॉल हवेमध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग. तब्बल विकेट कोसळले गेले ते 7. एकाच्या पाठोपाठ एक प्रत्येक गोलंदाजाला यश आलं या मॅच मध्ये. आई श्री सुमजाई माता चषक 2025च्या दरम्यान स्थानिक आमच्या शुभांगीताई पाटील यांचं या ठिकाणी या क्रिकेट संघाला यथोचित असा या ठिकाणी सन्मान आमचे श्रीरंग दादा शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. शुभांगीताई पाटील त्यांचा या ठिकाणी सन्मान
सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. शुभांगीताई पाटील कॅमेरा तिकडे आहे. त्याचप्रमाणे शर्मिलाताई पाटील बरोबर ना, यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी उपस्थित राहून या क्रीडांगणावर सर्व खेळाडूंना आपण या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत आणि धाबा आपण पाहिला तर 34 धाबा झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा धाबांची गरज आहे. तब्बल 66 धाबा हव्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 66 धाब्यात सचिन बॅटिंग साठी आलेला आहे. चांगली ते सादरीकरण केलेलं या मॅच मध्ये. टोटल झाल्यात एकूण 34 धाबा धाव फलकावरती. रन्स होत नाहीयेत. 35 धाबा झाल्यात. हलक्या हाताने ते ग्लान्स केला या बॉल आणि कॅचची संधी उपलब्ध झाली होती. ते कॅच ड्रॉप झालाय परंतु खूप चांगला ते प्रयत्न केलाय. चला तयार राहायचंय रुळे वैभव रुळे टीम्स. आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या टोटल आपण पाहिलं तर 36 धाबा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करणं खूप महत्वाचं आहे. परंतु आशा निराशा संपलात तर मग प्रयत्न करतायत. आणखीन एक ते बॉल हवेमध्ये. आणखीन एक फलंदाजी होतील ते बाद. वाडा कॅच. प्रयत्न करतायत. प्रयत्न करण्यासाठी कधी चुकू नका. फलंदाज झाला इथे बाद. 36 धाबा धाव फलकावरती. जबरदस्त इथे बॉलिंगचा स्पेल इथे पाहायला मिळतोय. 8 फलंदाज तब्बल बाद झालेत. बघा पहिल्या डावामध्ये धाबा जमवलं तर एकूण एकत्र टीमने 99 धाबा आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर एक चांगली बॉलिंग स्पेल जो अटॅक आहे तो चांगला इथे पाहायला मिळाला आहे. काही बॉलचा काही शिल्लक आहे. 2 विकेट दूर आहे. टीम हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मॅच मध्ये हवा संपूर्ण निघून गेली. सेमीफायनलचा मॅच जसा हवा होता तसा इथे पाहायला मिळाला नाहीये. कारण की एकतर्फी लढत औपचारिक या मॅच मध्ये बाकी आहे. 9 बॉल 63 धावांची आवश्यकता. चरण होणं खूप महत्वाचं होतं परंतु आले नाहीयेत. आणखी किती फलंदाज बाद झालाय आणि आता लास्ट विकेट असणार आहे. द लास्ट विकेट साठी कशा पद्धतीनं या मॅच मध्ये बॅटिंग करणार आहे दोन्ही फलंदाज. कारण रन होणार नाहीये ते माहिती आहे परंतु या मॅचला या इनिंग्सला थांबवण्याचं काम करतील का बॅटर की सिंगल किंवा सॉफ्ट हँड खेळतील किंवा ऑल आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये टीम असणार आहे. जीएमसीसी वाडा टीम. एक फलंदाज राहिला जी शेवटची जोडी मैदानामध्ये बॉलर तयार होतोय. येस फक्त डिफेन्स केलाय. सिंगलला बॉल प्राधान्य. एकच सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल नाहीये. माहिती आहे मॅच आपल्या हातातून निसटली आहे आणि आता वाचवण्याचा प्रयत्न करताय स्वतःला. त्याचप्रमाणे आई श्री समजाई माता चषक दरम्यान या ठिकाणी आमचे ग्रामस्थ रखमाजी बाबाजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. 7 बॉल 38 धावा झालेल्या आहेत. बऱ्याच धावांची गरज आहे. ओव्हर झालेली आहे. चला ओव्हर झालेली आहे आणि 1 विकेट दूर आहे. चला ही जोडी फोडणार का. यस चोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आला. तो डॉट बॉल खूप पर्सेंटेज वाढवले गेले. औपचारिक या मॅच मध्ये बाकी 38 धाबा धाव फलकावरती परंतु वाडा टीमने आज राडा घातलाय मैदानामध्ये. जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती त्यांनी खेळ केलाय. तब्बल 99 धाबा मॅच मध्ये सुरुवात जबरदस्त
फुल टॉस आणि कॅच. टीम जबरदस्त परफॉर्मन्स. जेएमसीसी वाडा टीम राडा घातला या पठ्ठ्याने आणि इनिंग्स इथे ब्रेक झालेली आहे. इनिंग संपलेली आहे. अर्थातच 10 फलंदाज बाद केले. अभिनंदन टीम जेएमसीसी वाडा टीम. जबरदस्त. जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यांनी 14 बॉल आणि 49 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तेजस लाचवा बॅटिंग आणि प्रथमच ही टीम फायनल मध्ये आले. तेही रुले वैभव रुले या टीम च्या विरोधामध्ये खेळणार आहे. आई श्री सोमजाई माता चषक 2025 या पर्वाचा कोणता संघ चॅम्पियन होणार आहे आणि आता चॅम्पियन होण्यासाठी एक मॅच दूर आहे दोन्ही संघ.